आज मी सोलकढी करणार आहे आणि कारली फ्राय, ओली मच्छी तुम्हाला मी दाखवते. पण आधी मी याच्यामध्ये मी ओला खोबरा घेतला आहे आणि हा मसाला आहे. 3 मिरच्या, 1 अद्रक, 1 तुकडा अद्रकचा आणि एवढा लसूण आणि कढीपत्ता. तर आपल्याला मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मी वाटून घेते अगोदर हे. याचं आपण पाणी काढूया नारळाचं. बघा, ह्याला मी वाटून घेतलं आहे. ह्याचा मी आता पाणी काढते आणि जरी चोथा राहिला ना तरीसुद्धा त्याचा चोथा मी पुन्हा वाटून घेणार आहे. हे बघा, असं घालून घेते आणि ह्याच्यामध्ये अजून 1 वाटी पाणी घालून वाटून घेणार. जेवढं दूध निघेल ना नारळाचं तेवढं दूध काढायचं आहे आपल्याला. बघा, एवढं निघालं आहे. आणि त्याच्यामध्ये कोकम आगळ पण टाकायचं आहे, ते मी दाखवते. पुन्हा 1 वाटी पाणी घालून वाटून घेते मी ह्याला. आणि ह्या चोथ्यामध्ये थोडा कलर येण्यासाठी बीट घालणार आहे मी. हा बघा, धुवून घेतला आहे. हा एवढा तुकडा बीट आहे. तर कोकमचं आगळाचं हे होत नाही ना, कलर येत नाही पटकन. तर ताजी नाही येत ना कोकमं, आगळ आहे तो. मग किती दिवसाचा आहे माहिती नाही आपण दुकानातून आणल्याच्या नंतर. आणि ताजी कोकमं कशी एकदम लाल लाल असतात जेव्हा आपण झाडावरनं काढतो ते. तर हे एवढं वाटून घेऊया. बघा, हे वाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये बीट टाकलं होतं अर्धा. तो पण त्याचा कलर त्याच्यामध्ये उतरू द्या, उतरेल ते. मग ते थोडं लाल होईल. मग जसं आंबटपणा येईल ना तसं कोकम हे टाकायचं आहे, आगळ टाकायचं कोकमचं. याला मी असं पिळून घेते. थोडं हे भांडं धुवून पण पाणी घेते. कारण मसाला पण लावायचा ह्याच्यामध्ये. हा भांडा मी ठेवून देते. हे वाटण करायचं आपल्याला. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची त्याच्यात वाटते वेळी. बघा, आपण मसाला पण गाळून घेणार आहोत. आता मी मसाला करते. कोथिंबीर आपण वरून टाकायची आहे. आता मी मसाला वाटून घेते. हा मिरची, कढीपत्ता आणि अद्रक, लसूण. बघा, मसाला झाला आहे. तो पण आपण वाटून हे गाळून घेणार आहे त्याच्यामध्ये. कारण की हे एवढं जाड जाड नको आहे ना, म्हणून. बघा, ह्याला मी टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता हलवून घेते. अरे वा, छान कलर आला आहे. त्याच्यामध्ये आपण कोकम टाकणार आहोत. हे बघा, आपण आहे ना जवळजवळ अर्धी वाटी घेणार आहोत आगळ. एवढा आगळ टाकते मी त्याच्यामध्ये. तर त्याला आंबटपणा येतो, नाहीतर येत नाही. 1-2 चमच्यानी काही येत नाही आहे. तर आता आपण मी त्याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ टाकल्यावर चव घेऊन बघूया. दोन चमचे छोटे छोटे मीठ टाकले मी. या चमच्याने थोडा मी टेस्ट करते. मस्त छान झालं आहे. त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालूया, पातळ करूया.
हे बघा पाववाटी मी पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. आता नंतर कोथिंबीर खाते वेळी कोथिंबीर टाकणार आहे त्याच्यावरती मी. आता मी असे फ्रीजमध्ये ठेवून देते थंड व्हायला. आता आपण कारलीला मसाला कसा करायचा आहे लावायचा ते दाखवते मी तुम्हाला. तर अगोदर मी हा एक मोठा चमचा आगळ घेते ह्याच्यामध्ये. एक चमचा आगळ घेतला. त्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट केले मी. ग्रीन पेस्ट काढूया त्याच्यात. एक चमचा चांगला, 2 चमचे कारण जास्त आहे ते. 2 चमचे ग्रीन पेस्ट घेतले. त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमचा चांगला लाल मसाला. 1 ते 1.5 चमचा टाकते लाल मसाला. आणि हळद, पाव चमचा हळद. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. छोटा चमचा आहे म्हणून मी जास्त टाकते. म्हणजे 2.5 चमचे 3 चमचे मीठ टाकलं आहे, छोटे 3 चमचे, कारण की तेवढंच मीठ हवं आहे त्यांना, नाहीतर मग ते लागणार नाही बरोबर. तर आपण अगोदर मिक्स करून घेऊया. हे थोडं पाणी घालूया पातळ करायला. पण ह्याच्या आगळमध्ये जर पातळ झालं तर नाही घालणार पाणी. आगळमध्ये थोडासा घट्ट आहे तर मी थोडं पाणी घालते, एकदम पाणी थोडंसं, 1 चमचा म्हटलं तरी चालेल. असं हा मसाला तयार झाला आहे. तर ह्याच्यामध्ये आहेत 2 बांगडे आणि बाकी ही कारली आहे बारीक काटवाली. तिला असं मी पूर्ण मसाला लावून ठेवते. खायला खूप चव लागतं. बारीक काटा असतो तिच्यामध्ये, खूप बारीक काटा असतो, पण खायला खूप छान लागते ती, कारण अशी चव येते तोंडाला खाल्ल्यावर. म्हणून तर आज मी घेतली. ती दारावर मच्छीवाला आला होता दुपारी, तर म्हटलं घेऊया. मार्केटमध्ये तर नाही गेले, सकाळीच आला होता तो 10 वाजता. तर मग घेऊन स्वच्छ करून ठेवून दिली फ्रीजमध्ये. म्हटलं संध्याकाळच्या वेळेला आपण करूया. तर म्हटलं आता संध्याकाळीच करणार म्हटल्यावर आता संध्याकाळीच सगळं दाखवते. आणि 2 बांगडे आहेत ना, ते माझा हा मुलगा खाणार नाही कारली मच्छी, कारण त्याच्यात काटे आहेत ना, माझं खाणार नाही. म्हणून मग त्याच्यासाठी हे 2 बांगडे करणार आणि 1 बांगड्याचा आंबट करणार भातावर खायला. त्याचं पण वाटण केलं आहे मी, फोडणी देते वेळी दाखवते. एकच, कारण कोण मी एकटीच खाणार ना, मग भातावरती रसा काय 1 बस होतं आहे तेवढा मसाल्यामध्ये. असं आला का गं चिकू? कोण आहे? बघा ह्याला मी सगळं पूर्ण मॅरिनेट करून ठेवलं आहे. तर आपण आहे ना ओला बांगड्याचा आंबट करायचं आहे ना आपल्याला. मी आंबट करते, म्हणजे एकच बांगड्याचं करायचं आहे, बाकीची मच्छी फ्राय करायची आहे. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेवग्याच्या शेंगा आणि मसाला, लसणाची फोडणी देणार आहे त्याला, ते दाखवते मी. बघा मी मसाला हे लसूण चॉपर करून घेतला. ह्याला मी असंच ठेवून देते. लसूण चॉपर करून घेतला, त्याला फोडणी द्यायची ना त्याच्यासाठी. आणि ह्या शेंगा आहेत माझ्याकडे, 1 शेंग होती, तर मग त्याच्यामध्ये मी शेंगा टाकणार आहे. आणि हा वाटण करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलं आहे मी 1 टॅमॅटो, अर्धा कांदा, थोडंसं खोबरं आणि अद्रक आणि लसूण. ह्याचा मी मसाला करून घेतला आहे. तुम्हाला जर पूर्ण रेसिपी हवी असली तर मला नक्की सांगा, मी परत करून दाखवेन. थोडंसंच करायचं आहे आपल्याला. हाच चमचा वापरते मसाल्याला. तर अगोदर आपण त्याच्यात तेल घालून घेते. स्टीलची कढई आहे, थोडंसंच तेल घालते कारण की कमी आहे ते. 1 आणि अर्धा पळी तेल टाकलं आहे.
त्याच्यामध्ये टाकणार आपण लसूण. हे बघा लसूण टाकली. लसूण टाकली की लगेच मसाला टाकायचा आहे, नाही तर तो लसूण करपकेल पटकन. हे बघा सगळं बाहेर आलं. कारण काय माहिती आहे का, एवढं लागणार नाही मसाला, मी ठेवून देईन हा मसाला. त्याच्यामध्ये आपण ग्रीन मसाला टाकूया. ग्रीन पेस्ट टाकते थोडीशी. हे बघा ग्रीन पेस्ट टाकली. झाकण लावून ठेव. हे बघा हा असं आहे ना, स्टीलच्या भांड्याचा हा प्रॉब्लेम, सगळं उडतो वरती. ह्याच्यामध्ये देठ पण गेला होता वाटतं. हां हे बघा मसाला चांगला शिजला आहे, त्याला उकळी आली. त्याच्यामध्ये मी टाकते लाल मसाला. एवढंच टाकते लाल मसाला, का ग्रीन मसाल्यामध्ये हे आहे ना एक मिरची आहे, म्हणून मी खूप कमी टाकते मसाला. आणि हळद टाकते त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद. मीठ नंतर टाकेन. आणि त्याला मी फोडणी देते. हे बघा भाजून घेते आधी. हे बघा अगोदरच कड आला आहे त्याला चांगला मस्त. त्याच्यामध्ये मी टाकते शेंगा. शेंगा शिजल्याच्या नंतर मग टाकेन बांगडा. त्याच्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालूया. 2 वाटी पाणी घातला. आता ते हे शिजेपर्यंत हे राहून दे, नंतर मी शेवटीला करेन. चपाती झाल्याच्या नंतर करणार आहे. तवसर माझा मुलगा कामावर नाही, तर तसं त्याला मी पाणी गरम करून ठेवते. बघा आता शेंग शिजले, तर आपण मी त्याच्यामध्ये हे टाकते बांगडा आणि आगळ. मस्त शिजले शेंग, कारण की थोडीशी सुकलेली होती. मला सुकून फेकून देण्यापेक्षा आजकाल मार्केटमध्ये 20 रुपयाला एक शेंग भेटते. मग मी म्हटलं सुकून जाण्यापेक्षा आपण शिजवून टाकूया तिला. हा अक्काच टाकते असं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, तेही दाखवते. मीठ टाकायचं आहे ते. मसाल्यामध्ये मीठ नाही टाकलं आपण, शिजायला पाहिजे होतं ना अगोदर, म्हणून म्हटलं थोडं आटूनच द्यायचं आहे, जास्त नाही करायचं. आणि उद्या शनिवार आहे, उद्या कोण खाणार नाही. हे बघा हे 2 चमचे मी टाकले आहे मीठ, छोटे 2 चमचे आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे आगळ. हा बघा हा आगळ घेतला 1 चमचा, तो सोडते मी त्याच्यामध्ये. आणि वरून टाकते थोडीशी कोथिंबीर. आणि ही कोथिंबीर आपण ते हे केलं ना सोलकढी, त्याच्यामध्ये टाकायचे. ते ठेवून देते, नंतर टाकते. आणि मच्छी फ्राय करायची. आता मच्छी फ्राय करून दाखवते तुम्हाला. ही कढई तिकडे ठेवूया आणि मच्छी फ्राय करायला इकडे घेऊया. हे बघा हे तेवढं शिजू द्या. तो शिजला की बंद करेल. आणि ह्याच्यावरती आपल्याला हे टाकायचे लसूण आणि हे फोडणी द्यायची, लसणाची फोडणी द्यायची तिला. हे कपडा कुठे ठेवला तेच शोधते मी त्याला. हा घेतलं मी रवा आणि तांदळाचं पीठ. ह्याचा गॅस स्लो करते, ते होईल. स्लो करते, थोडं पाणी आटू दे घेतलं. आणि त्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं मीठ, थोडंसं लाल मसाला. कारण की तो थोडं बाहेर रव्याला पण लागलं पाहिजे ना, म्हणून मी थोडं लाल मसाला टाकते. कारण ह्याच्यामध्ये तर आपला मसाला आहे, ग्रीन मसाल्यामध्ये मिरची पण टाकलेली आहे. मग जास्त तिखट नको आहे, म्हणून थोडं कलरसाठी आणि त्याला चव येण्यासाठी 1 चमचा 2 चमचे घेतले रवा आणि 1 चमचा घेतला तांदळाचं पीठ. आणि थोडं चिमूट टाकले, पाव चम्मच लाल मसाला आणि मीठ. हे बघा ह्याचा मी गॅस स्लो करते, नाही तर तव्याचं तेल सगळं बाहेर येईल, म्हणून तेल टाकते त्याच्यामध्ये.
हे बघा 3 पळी तेल टाकलं आहे आणि गॅस स्लो केलं मी असं. बघा तेल गरम झालं आहे तर मी टाकते त्याच्यामध्ये लसूण. लसूण टाकले त्याच्यामध्ये आणि आता ही कारली रव्यामध्ये घोळते आणि मग सोडते तिथे तेलामध्ये. हे बघा असं लसणावरती सोडते. हा मसाला सगळा पुसून घ्यायचा, वाया नाही घालवायचा. आणि मी वाया नाही घालवणार कारण की सगळं मसाला मी त्या मच्छीला ओढून घेणार आहे. हे बघा हे 2 बांगडा आहे माझ्या मुलासाठी. आणि बाकी काही मच्छी नव्हती त्यांच्याकडे, तो हळवा वगैरे होता मोठा, तर मी म्हटलं नको थोडीशीच हवे, तर मग कारलीच घेतली. रविवारी काहीतरी चिकन किंवा मटण, रोज रोज तर मच्छी नाही खावत ना, किंवा मटण पण रोज खायला होत नाही, तर मी अशी ह्याला फोडणी देते. आणि अर्धी याच्यातली मी काढून ठेवली कारण जास्त होईल म्हणून मी जेवढं आता आम्हाला लागेल तेवढंच मी फ्राय करायला घेतलं आहे. आणि जर हा पीठ राहिला तर मी डब्यात टाकून ठेवणार आहे, टाकून देणार नाही, कारण की महागाच्या वस्तीमध्ये काही टाकून देणं खूप भीती वाटते. ह्याच्यावरती मी झाकण ठेवून वाफवून घेणार आहे, कारण ते जाड केलेत ना पीस, थोडे मोठे पीस केलं आहे म्हणून म्हणते. हे बघा उरलं सगळं, काही नाही राहत आहे. रवा आणि हे तांदळाचं पीठ कमीच घ्यायचं रव्यामध्ये, कारण की आजकाल रवा ना खूप बारीक मिळतो, त्याच्यामध्ये काय हे नाही. हे बघा छान झाले. ताट धुवून घेते, त्याच्यावरती झाकण ठेवायला. थोडा गॅस फास्ट करते आणि चिमट्याने उलटते, कारण ते पलेत्याने येणार नाहीत. तसं पलेतं मी तसं घेतलं आहे, मच्छी उलटण्यासारखाच आहे. हे बघा, पण बघूया ह्याच्याने जमलं तर ह्याच्याने करूया, नाही तर आपण चिमटा घेऊया. ह्याच्यापेक्षा छोटा चमचा पाहिजे होता थोडा, पण ठीक आहे, ह्याच्याने पण उलटता येत आहे. असं उलटं करायला होतं आहे. लसणाची जर फोडणी दिली ना त्याला सुगंध खूप छान येतो आणि चव पण चांगली लागते. थोडा कढीपत्ता टाकला असता ना की अजून छान झालं असतं, पण आता कढीपत्ता धुवायला लागेल, नको तेलामध्ये आहे ना उडेल, म्हणून ते मी नाही करत आहे तसं. नको, चिमट्यानंच पकडते असं. आता ते कोसळेल ना, मग कोसळून उपयोग नाही. फ्राय केलेली मच्छी कशी कडक पाहिजे आणि अख्खीची अख्खी सरळ अशी पाहिजे. बघा थोडं तेल टाकलं जास्तच, जरा कडकडीत होऊ दे, कडकडीत झाल्याशिवाय चांगली लागत नाही मच्छी. मी एकत्रच टाकले, एक एक नाही पीस तळत बसले. हे बघा छान आहे, होऊ द्या. कशी वाटते रेसिपी ती मला नक्की सांगा कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि कारली मच्छी जर सहसे कोण खात नाही, कारण काटा खूप असतं त्याच्यामध्ये, पण तुम्ही पण खाऊन बघा, कारण की ती किती खूप चविष्ट असते, खूप चांगली असते खायला. पण त्याला मस्त कडक करायच्या, फ्राय करायची. कडक केल्यावर चांगलं, पण कालवण किंवा आंबट करून ते चांगलं नाही लागत, ते कधी आम्ही आंबट खाल्लं नाही. आणि हे बघा, हे तर आंबट झालंच आहे आमचं बांगड्याचं. शेंगा पण शिजलेत आणि छान झाले, त्याच्यावरती झाकण मारून ठेवलं आहे मी असं. आता हे झालं की झालं आपलं स्वयंपाक. आता मी हे ना कोथिंबीर
ते ह्याच्या आगळमध्ये टाकून दाखवते. आपल्या सोलकढीमध्ये टाकते. अजून थोडी बारीक करते म्हणजे खातेवेळी तोंडाला येणार नाही. हे बघा, बारीक तर चिरलेलीच आहे. ह्याच्यापेक्षा बारीक तर माझ्याने होत नाही, पण बघूया आता टाकायची आहे त्याच्यामध्ये. बघा मी फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर जेवतेवेळी काढणार. पण ह्याच्यामध्ये मी असं टाकून ठेवते. थोडीशी टाकले, जास्त नाही टाकले, थोडीशी टाकले. सोलकढीची रेसिपी कशी वाटली ते सांगा मला. परत माझी मच्छी फ्राय, शेवग्याची शेंग टाकून बांगडा आंबट कसं झालं तेही सांगा मला. तुम्हीही करा, तुम्हालाही आवडेल. खाऊन बघा, तसं छान लागतं ते खायला. थोडा स्लोच गॅस केला आहे. तर आता उलटं करूया आपण. बघा किती छान झालं आहे, कडक मस्त असं पाहिजे. कारले मांदेला पण असंच फ्राय करायचा. हो हो हो, सरकतं तिकडे, नको सरकतं इकडे. तो थोडा चिपकला, त्याचा मसाला तिथे राहून गेला. थोडं फास्ट करू, नाही तर करपेल ना थोडं फास्ट केल्यावर, म्हणून नको वाटतं. थांबा, त्याला बाजूनी कसं शेकवायचं तेही दाखवते. हे शेवटी असं ना त्याला चिमट्याने पकडायचं आणि मग असं उलटं शेकवायचं त्याला. बघा, आतमध्ये पोटाच्या साईडला जर आपण मसाला ठेवला ना तर तो कच्चा राहतो, म्हणून त्याला असं आपण उलटं करणार आहोत. हे बघा, चटका लागला मला. हे बघा, ह्याचा तोंड आहे ना असं उलटं उभं करायचा, ते आतमध्ये पण शिजून जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण मसाला टाकलेला असतो ना तो आतमध्येच राहतो आणि मग खातेवेळी बरं नाही वाटत. म्हणून सगळ्या बाजूनी कडक झालं पाहिजे. कशी वाटली रेसिपी ते नक्कीच सांगा आणि जेवायला या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमची पद्धत सांगा आणि माझी पद्धत कशी आहे तेही मला सांगा. बाय बाय.